नमस्कार मित्रांनो, स्मार्ट इन्व्हेस्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक का करावी व मल्टीबॅगर स्टॉक कशा पद्धतीनं ओळखायचे. मल्टीबॅगर म्हणजे जास्त परतावा देणारे जे की पटीमध्ये आपली गुंतवणूक वाढवतात त्यांना मल्टीबॅगर स्टॉक असे म्हणतात. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये दोन मुद्दे बघायचे आहेत की मल्टीबॅगर स्टॉक कसे ओळखायचे व मल्टीबॅगर स्टॉकमध्येच गुंतवणूक का करावी हे आपल्याला बघायचं आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा सुरुवात पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच शेअर मार्केटबद्दल बेसिक माहिती व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज येऊ शकतात. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक का करावी पहिला मुद्दा आहे. मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणुकीवर लक्षणीय परतावा देण्याची क्षमता देऊ शकतात. तथापि हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की या स्टॉकचे मध्ये उच्च पातळीची जोखीमसुद्धा असू शकते. आता तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक का करावीशी वाटते याची काही कारणे या ठिकाणी आपल्याला बघायची आहेत. आता पहिला कारण आहे की उच्च परताव्याची शक्यता. मल्टीबॅगर स्टॉकमध्ये खूप जास्त परतावा देण्याची क्षमता असते. जर तुम्ही संभाव्यतः मल्टीबॅगर स्टॉक ओळखायला आणि त्यात गुंतवणूक केली आणि तो चांगला परफॉर्म करत असेल तर तुम्हाला भरपूर पैसे कमवण्याची संधीही या ठिकाणी मिळू शकते. दुसरं आहे दीर्घकालीन वाढ. मल्टीबॅगर स्टॉक सामान्यतः उज्ज्वल भविष्यकाळात असेल तर तरुण कंपन्या म्हणजे जे काही नवीन कंपन्या आहेत, स्ट्रॉंग बेसिसवरची स्ट्रॉंग ग्रोथ आहे, अशा कंपन्यांवर जर तुम्ही या स्टॉकमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यांच्या वाढीचा फायदा हा नक्की होऊ शकतो. म्हणजे कंपन्यांना लगेच घेऊन लगेच सेल म्हणजे एकाच 2-4 महिन्यामध्ये ग्रोथ निर्माण होऊ शकत नाही. तर त्या लाँग टर्मसाठी आपण कंपनीची निवड करणं हे महत्त्वाचं आहे. दीर्घकालीन वाढ ही या मल्टीबॅगर स्टॉकची होत असते. तिसरं आहे सुधारित पोर्टफोलिओ मूल्य. तुमच्या गुंतवणुकीमध्ये पोर्टफोलिओमध्ये संभाव्य मल्टीबॅगर स्टॉक जोडल्याने त्यांचे मूल्य लक्षणीयरित्या वाढू शकते आणि पोर्टफोलिओमध्ये इतर अनुत्पादक मालमत्तेची भरपाई होऊ शकते, ज्यामुळे एकूण सकारात्मक पोर्टफोलिओ ही कामगिरी होते. मल्टीबॅगर स्टॉक हे जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर ह्या पोर्टफोलिओमध्ये असल्यामुळं हे मल्टीबॅगर स्टॉकच्यामुळे चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला होतो, कारण की पोर्टफोलिओ हे मायनसमध्ये जात नाही. मल्टीबॅगर स्टॉक जे का आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर, किंवा छोट्या मोठ्या कंपन्या घेतल्या तर बऱ्याच कंपन्या लॉसमध्ये येऊन पूर्ण पोर्टफोलिओसुद्धा लॉसमध्ये जाण्याची शक्यता असते. आता पुढचा मुद्दा आहे संयमाचे महत्त्व. गुंतवणूकदारांनी संयम बाळगणे आवश्यक आहे, कारण की मल्टीबॅगर स्टॉक बहुतेकदा त्वरित असे स्फोटक परतावा देत नाहीत किंवा लगोलगच परतावा देत नाहीत, तर ते अस्थिर किंवा स्थिरतेच्या काळात जाऊ शकतात. मल्टीबॅगर स्टॉकची खरी कार्यक्षमता ही दीर्घ कालावधीत असते. म्हणजे लगेच परतावा देत नाहीत की मग एखाद्या कंपनीची निवड केल्यानंतर त्या ठिकाणी संयम बाळगणं हे महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे मल्टीबॅगर स्टॉक कसे ओळखायचे. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता मल्टीबॅगर स्टॉक निवडताना कोणती काळजी घेतली पाहिजे, काय बघितलं पाहिजे त्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये असेल किंवा त्या कंपनीकडं आपण कशा पद्धतीनं प्रोडक्टकडं कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे हे पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पहिला मुद्दा आहे कर्ज ते इक्विटी गुणोत्तर तपासणं महत्त्वाचं आहे. कंपनी जास्त प्रमाणात वापरली जात नाही ना, जसं की खात्री करा आणि तेच कर्ज इक्विटी गुणोत्तर आदर्शपणे 0.3 पेक्षा जास्त नसावा. भांडवलावर सातत्यपूर्ण परतावा ROC असलेल्या कंपन्या चांगली गुंतवणूक पर्याय आहेत. महसूल गुणाकार तपासणं महत्त्वाचं आहे. कंपनीच्या उत्पन्नाच्या तुलनेत तिचे इक्विटी मूल्य पहा. कमी उत्पादन गुणाकार वाढीची क्षमता दर्शवू शकते, विशेषतः जेव्हा मजबूत मूलभूत तत्त्वे जोडलेली असतात. कंपनीचं फंडामेंटल हे मजबूत असणं महत्त्वाचं आहे. फायनान्शियल ट्रॅक रेकॉर्ड पण महत्त्वाचं असणं कंपनीचं महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा आहे PE रेशो. ज्याला आपण PE गुणोत्तर असं म्हणतो. गुणोत्तराचे विश्लेषण करा. ज्या कंपन्यांचा PE स्टॉकच्या किमतीपेक्षा वेगाने वाढत आहे ते शोधा, कारण मल्टीबॅगर क्षमतेचे सूचक आहे. जर एखाद्या कंपनीचा स्टॉकची किंमत ही जास्त असते आणि PE पण त्या कंपनीचा हाय असतो, कारण की त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटपेक्षा त्याचे PE हा वाढलेला असतो, तर अशा कंपन्या जास्त रिटर्न देऊ शकत नाहीत. मग त्यामुळे PE कंपनीचं तपासणं महत्त्वाचं आहे. चौथा मुद्दा आहे कमी मूल्यांकित स्टॉक शोधणं महत्त्वाचं आहे.
ठोस मूलभूत तत्त्वे असलेले कमी मूल्यांकन स्टॉक भविष्यात मूल्यांकन वाढवू शकतात, ज्यामुळे गुंतवणूकदाराला दीर्घकालीन फायदा हा होऊ शकतो. म्हणजे त्या कंपनीचं व्हॅल्युएशन हे कमी असलं पाहिजे किंवा व्हॅल्युएशन बरोबर व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. काही कंपन्याचं असं असतं की भविष्यात त्या कंपनीची वाढ होणार आहे अशा म्हणजे अशी आशा धरून त्या कंपनीचे स्टॉक हे अगोदरच व्हॅल्युएशन कंपनीचं वाढतं असतं. त्याच्यामुळे कंपनीचं योग्य व्हॅल्युएशन हे असणं पण महत्त्वाचं आहे. वाढत्या उद्योगाची निवड करा. जसं की आता भविष्यात कोणते उद्योग चालणार आहेत, त्या उद्योगामध्ये सध्या पुढे काय ग्रोथ आहे, या उद्देशानं वाढत्या उद्योगाची नोंद करणं महत्त्वाचं आहे. येत्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा. मर्यादित वाढ किंवा लक्षणीय आर्थिक किंवा धोरणात्मक आव्हाने असलेले उद्योग टाळणं हे महत्त्वाचं आहे. 6वं आहे स्पर्धात्मक फायदा शोधा. स्पर्धात्मक फायदा असलेल्या कंपन्या, ज्याला आर्थिक खंदक म्हणतात, ते चांगली कामगिरी करतात. हा फायदा उच्च बाजारपेठेतील वाटा, कमी किमतीचे उत्पादन, मजबूत ब्रँड, पेटंट, संशोधन आणि विकास, गुंतवणूक आणि बरेच काही असू शकते. आता ज्या कंपन्या मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे, मजबूत बॅलन्स शीट आहे, त्या कंपनीवर एखादी कर्जा वगैरे नाही, सर्व फायनान्शियल रेकॉर्ड चांगला आहे, तसेच मजबूत त्या कंपनीचा प्रोडक्टचं बाजारपेठेमध्ये मजबूत ब्रँड आहे आणि त्या कंपनीकडे पेटंटही चांगल्या पद्धतीचे पेटंट कंपनीकडे आहेत, संशोधन रिसर्च टीम चांगली आहे, या अशा कंपनी ह्या चांगल्या पद्धतीचं मल्टीबॅगर होऊ शकतात व चांगल्या पद्धतीचं रिटर्नही आपल्याला देऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. संयमाचा सराव करा. म्हणजेच मल्टीबॅगर क्षमतेचा फायदा घेण्यासाठी तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकून राहणं महत्त्वाचं आहे. जसं की आपल्या प्रत्येक वेळेस सांगतो की थोड्याच वेळानंतर गुंतवणूक आपल्या 1-2 महिन्यात परतावा मिळू वाटतो, पण असं होत नाही. चांगला परतावा मिळण्यासाठी कंपनीच्या ज्या स्टॉकमध्ये लाँग टर्मसाठी 2-3 वर्षासाठी गुंतवून राहणं हे महत्त्वाचं आहे. 8 नंबरचा मुद्दा आहे व्यवस्थापकाचे मूल्यांकन करा. व्यवस्थापनाचं मूल्यांकन करणं हे पण महत्त्वाचं आहे. कंपनीचं नेतृत्व कसं आहे, व्यवस्थापनाची पद्धती कशी आहे, स्थिरता, दृष्टी, शेअरहोल्डर्सचे धोरणे आणि कॉर्पोरेट प्रशंसा यांचे मूल्यांकन करा. अनुभवी आणि स्थिर व्यवस्थापन हे एक सकारात्मक लक्षण आहे, तर व्यवसाय मॉडेलमध्ये वारंवार होणारे बदल हे धोक्याचे लक्षण असू शकते. कंपनीचं व्यवस्थापन, कंपनीचं कॉर्पोरेट प्रशासन हे कशा पद्धतीचं आहे, कंपनीचे मोठे शेअरहोल्डर्स हे कसे आहेत, त्यांचं व्यवस्थापन पद्धती, कंपनीचं नेतृत्व कशा पद्धतीचं आहे, त्यांचं बिझनेस मॉडेल कशा पद्धतीचं आहे, वारंवार बदलणारी टीम नसावी, मॅनेजमेंट नसावं, यामुळे बराच नुकसान कंपनीला होऊ शकतो वारंवार बदलण्यामुळे. त्यामुळे कंपनीचं सर्व या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मल्टीबॅगर स्टॉकविषयी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच बेसिक माहिती शेअर मार्केटबद्दल तसेच वेगवेगळ्या अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठीमध्ये येत राहतील. कारण की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ पण आपल्या ठिकाणी या चॅनलवर पाहता येऊ शकतात व हा व्हिडिओ नक्की मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. धन्यवाद.